भाजी, गावठी भेंडी आहे ती, वालाची आमटी झालेली, तांदळाची खीर आहे, सुपांची तयारी करते। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आहे गौरी पूजन, तर गौरी पूजनासाठी मी निघालेली आहे आणि आता मी तयारी झाली, पण सकाळपासून मी काय काय तयारी केली ती पहिलीच मला दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते। तर चला मंडळी, जेवणामध्ये करते मी इकडे भेंडीची भाजी, गावठी भेंडी आहे ती, वालाची आमटी झालेली आहे, जसं की भेंडी शेराळी वगैरे टाकून केली आमटी। ते वड्यांचं पीठ आहे, काकडीची वडे करते आणि ही तांदळाची खीर आहे। गौरींच्या दिवशी मी तांदळाचीच खीर करते आणि वडी करते नैवेद्यासाठी, गौरींना पण आणि गणपतीला पण। वडे सगळे थापून ठेवले आणि इकडे तळायला घेतले आता। तळून थोडंसं पीठ ठेवलं आहे, त्यानंतर गरम गरम पाहिजे म्हणून पूजा केल्यानंतर मी त्यांना तळून देईन। इकडे सुपांची तयारी करते। काल रात्री मी जवळजवळ 2 वाजता, पावणे 2 वाजता काहीतरी झाल्या मला वाटतं करंजा। रात्री 12 वाजता घेतलेल्या करायला 1-1.5-2 तास झाले करंजा करत होती कलरच्या, थोड्याफार आल्यात व्यवस्थित। तर चला आता देवाला दाखवायचं, नैवेद्य दाखवलं नाहीचं, नैवेद्य दाखवते आणि पॅकिंग करून ठेवते, कारण 10 दिवस आम्हाला असंच ठेवावं लागतं। 10 दिवस नाही, 4-5 दिवस संपले होता, 5 दिवस ठेवावं लागते। चिराटे म्हणतात त्याला, पण पापड नैवेद्य आताच दाखवले ना। पॅकिंग करतात सगळं, प्लास्टिक लावतात, कारण बाहेर जर उघडं राहिलं तर त्यात माशी बिशी काही बसू शकते, त्याच्यामुळे पॅकिंग नरम पण पडतो, त्याच्यामुळे पॅकिंग करून ठेवतो। असं ट्रान्सफर पेपर आहे हा। लाडू पण पॅकिंग करून ठेवलेत रव्याचे। डोला सुजलाय, टाको जेवणामध्ये केलेली आहे वालाची भाजी, खीर आणि वडे आणि भेंडी। केळीचं पान भेटलं नाही, गेलेले बाजारात पण उशिरा गेले त्याच्यामुळे मिळालं नाही पाणी। गौरी पूजनला थकली ती, कारण की 1-1.5 तास झाला तिने तयारी करून, आता एक टाइमपास करते। काही चालली आहे गौरी पूजनला।
कंटाळले कधीची वैतागले नुसती. तर झाली इकडे पूजा आमची, माझी झाले सूप वसून वगैरे. तर आता मी निघते घरी. इथे आमच्या एरियामध्येच होता. चला चला गवी, सूप घेऊन चालली बाई. जा तुझी शूटिंग करते मी. अगवी अगवी असं असं चल. सूप घेऊन चालली. पुढच्या वर्षी तुला पण देऊ आपण सूप, औसा देऊ. चालली बाय. कुठे चालली सुपवाली बाई? गौरी पूजन झालं, जेवून वगैरे मी निघालेली आहे घरी. उपवास होता माझा, उपवास वगैरे सोडला आणि आता आम्ही जेवून निघालेले आहे रोकडे काकांच्या इथे दर्शनाला. आता तयारी केली आहे, म्हटलं जरा जाऊन येऊया, कारण नंतर परत वेळ मिळेल नाही मिळेल. कृपा आहे सोबत, कृपाला घेऊन चालले सोबत. आज्ञाला इंजेक्शन दिलं, त्याच्यामुळे तिला काय आणली नाही. 5 वर्षाचं इंजेक्शन असं तो दिलं तिला, त्याच्यामुळे ती घरीच आहे, तिचा पाय दुखते. तर आम्ही दोघीच जणी आलो आज पाया पडायला. मंडळी, आजचा हा आमचा गौरी पूजेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.